रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका आहे। पण एक महत्त्वाची बातमी पाहतोय, बेकायदेशीर कामे करता केस मागे घेता की डिसमिस करू असा सवाल उपस्थित केला जातोय। एमसीएच्या सदस्य नोंदणीवर कोर्टाने हा तीव्र आक्षेप घेतला। रोहित पवार आणि पवार कुटुंबातील सदस्यांसह 400 आजीवन सदस्य नोंदवले होते। बीसीसीआय प्रकरणी निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते। आधी एमसीएच्या संविधानात तसा बदल करावा लागतो याची माहिती असूनही बेकायदेशीर काम केल्याचा रोहित पवारांवर ठपका आहे। तर सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना खडेबोल सुनावलंय। केदार जाधव यांच्या याचिकेनंतर हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली होती। त्या विरोधात रोहित पवार सुप्रीम कोर्टात गेले होते। सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच या संदर्भात आक्षेप आहे तो केदार जाधव जे एक माजी क्रिकेटपटू आहेत, भारतीय संघातून क्रिकेटपटू म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती, त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि सुरुवातीला हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केलेली होती आणि हायकोर्टाने रोहित पवार यांनी केलेल्या एकंदरीत या सदस्य नोंदणीवरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। या विरोधात अखेर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती रोहित पवार यांनी। मात्र आता सुप्रीम कोर्टाने देखील आपल्याला खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या प्रकरणामध्ये जवळपास 400 सदस्यांची नोंदणी एकाच वेळी रोहित पवार यांनी केलेली होती। त्यामधील बहुतांश सदस्य हे पवार कुटुंबातील देखील होते आणि म्हणूनच या संदर्भात केदार जाधव यांनी आक्षेप घेतलेला होता। आता अखेर कोर्टाच्या या फटकारनंतर रोहित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।